नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन भरपूर दिवसानंतरच्या आलेल्या व्हिडिओमध्ये. आणि पहिल्यांदा सांगायचं असं की ऑफिसचा आमचा जो ग्रुप होता तो अनऑफिशियली आम्ही ट्रेक बनवलेला आहे, ऑफिशियली नाही आहे. सो बॅचलर्सच्या ट्रिप आहे आणि बायको नाराज आहे, चहा बळजबरी देते मला. आणि आपण आता निघतोय, सकाळचे 6 वाजलेत. बाकीची टीम हायवेला येऊन थांबली आहे आणि आपण त्यांना जस्ट कनेक्ट करून पुढे जाणार आहोत. सो चला, येऊ का राणी सरकार, येऊ का बाप्पा. सो फर्स्ट आमची ऑफिसची ट्रिप निघाली आहे सिंहगडला, ते पण अचानक ठरवलेल्यामुळं. एक क्रेडिट आहे दीपक भाऊ, क्रेडिट आहे आमचा कॅप्टन आहे. आणि सोबत आमची सगळी ऑफिसची मंडळी, युवराज भाऊ, प्रज्योत, संजू भाऊ, हे अनिल आमचं गायडर आहे, हा हे दीपक, हे रतन गावडे युट्यूबर, संजू भाऊ. भाई पहाटेचे 6 वाजल्यात तरी पण चांदणी चौक ट्रॅफिक जाम. याला काय अर्थ? Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तुझं ऐकलं का? Turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see. तर आपण इथं फक्त सूर्यास्त बघण्यासाठी थांबलो होतो आणि जो समोर तुम्हाला नजारा दिसत आहे सूर्योदयाचा, तो 1 नंबर आहे. आणि याच गोष्टीसाठी आपण थांबलो होतो. पण आपला निर्णय सिंहगडावरून सूर्योदय बघायचा असा होता, परंतु आपण तिथे पोहोचू शकलो नाही. आणि आता आपल्याला इथूनच हा जो झेंडा दिसतोय तिथं आपला गड आहे, तो पॉइंट आहे एक. आणि इकडे जे टावर दिसत आहेत तिथे एक वरती वसलेला किल्ला. सो सूर्योदयाच्या जो आम्हाला किल्ल्यावरती बघायचा होता, ज्या किल्ला आम्ही इथंच बघतोय, किल्ला अजून वरतीच आहे. म्हणजे आम्ही लेट झालो मित्रांमुळे. दिसते बारीक, याला असं 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 नाही.
फक्त एक नेक्स्ट काय ते स्नॅप काढायचं आहे भाऊला. एवढी मेहनत, एवढं एक्सपोजर टाक, एवढं इकडं घे, इकडं पोर्ट्रेट घे. बाई बघा मेहनत किती मेहनत घेतात घ्यावी लागते. आणि एक पोस्ट टाकला तर तू एक फोटो लाईक करत नाही लागा. एकच लाईक मारायचं असतं बाई. एवढी कष्ट घेतात लोक आमची. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. केलं की आपल्या भारतातली लोक असं सहजासहजी चालताना ना असं हातात हात घालून चालतात. त्याला हे युनिक वाटलं. कोण बी असू दे, म्हणजे असं नाही की कपल्सच, मित्र कोण बी असू दे हात घेऊन चालतात. ह्याचं कारण काय? अरे भाऊ तू शूटिंग काढायला का? नाही चल तू बोल. त्याचं कारण काय आहे की भारतात असं एकदम अटॅचमेंट बॉन्डिंग ही बाहेर कुठंच नाही. तो म्हणला काय लोकांना सांगायचं तर नव्याण्णवपेक्षा हाँ फायनली आम्ही सिंहगडला पोहोचलो. आम्ही सिंहगडला पोहोचलो आहे आत्ता जस्ट. आणि पुणे दरवाजा 1 आणि 2 क्रॉस केला आहे. आता 3रा दरवाजा आहे. सो पोहोचलो आम्ही व्यवस्थित. आणि आमची पुढं मग चालणारी मंडळी काय माहिती इकडे दस येऊ घ्या पूर्ण. निलेश दमला मला वाटतं माझ्यासारखं पोरगीला बोलू. मोठ्या झोपून तरी त्याला कधी काय लागत नाही. सुजय भाऊ आपल्याला एवढं इंग्लिश काय यायचं ना ते काय बी बोलत आपण. मोरेवानी मोरे इंग्लिश नाही बोलला का एकदा फर्टिलायझर बस एवढीच इंग्लिश म्हणजे आपली. पैसे वसूल. तोफखाना ह्याच्यामध्ये गोळा बारूद वगैरे ठेवला जात होता पहिला. इथून वरती गेलं की आहे तोफ. हां आपण पाहणारच आहोत. चला पुरे. आवाज घुमतो काय नाही तो. हो हॅलो हॅलो
बैचाळ संपर्क साधा खाली नंबर टाक माझा. ID बिडी मेन्शन करीन बाई मी. तोफखान्यापासून पुढे निघाल्यानंतर आपण इकडे जिथं तोफ ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण चाललोय. वन्स मोर. नाही काही नसेल लोक ऐकलं असतं असं ते लोखंड विकणं शक्य नाही त्याचं काहीतरी दुसरं काहीतरी अरे तोफाच तर का नाही विकलं? आता तोफमध्ये कसं आहे की ह्याचं एकतर याच्यामध्ये काय म्हणतात एक मेटल आहे आणि मेटल सोबत अजून एक धातू असा मिक्स आहे की तो कधी बी तळत नाही लवकर, जेणेकरून आणि तो ह्याच्यासाठी वापरत होतो की तोफ कारण गरम व्हायची ना तर तोफाच्यानं की बनवताना असे बनवलेले की ती त्याला काही फरक नाही पडला पाहिजे कोणता त्यानुसार. फक्त अख्ख्या सिंहगडावरती सुरुवातीला आपल्याला जी एक तोफ सापडली, एकच तोफ आहे जी तोफेचा इतिहास एका गावात मारुती मंदिरासमोर 3 लाख तोफ सापडली होती इंग्रजांच्या नंतर आणि ती इथं आणून ठेवली. आता जी दाखवली तुम्हाला तोफ ती 30 तोफ आहे. हां वर राहत होतं ते त्यांच्या काळातलं पण ते राहतात. नंतर ना आपलं बाळासाहेब ठाकरे ते सुद्धा तिथं वर येत होतं राहायला. बाळासाहेब ठाकरे त्याचं तिथं ही पण आहे आपलं विश्रांतगृह आहे ना ते पण आहे वर येतं. पण लोकमान्य टिळक त्यांचं तिकडे आहे ना निवासस्थान पलीकडे साईडला आहे. पण हे फक्त त्यांच्या वेळेस ते त्याच्या सोबतचे असते मग इथं. गडावरती इथं खायला सोय आहे इकडे खायला. आणि इथे हे समोर जे दिसतंय आपल्याला हे लोकमान्य टिळकांचं निवासस्थान होतं जिथे टिळकांचा स्टॅच्यू इथे दाखवलेला आहे. जॉब लागना म्हणून टेन्शन होतं. गाडी चोरीला गेली गेल्या महिन्यात. मी तेच पाहिजे ना. तो 6 फुटाचा एक दगड अखंड भेटतो तो त्याच्यामध्ये बघ की त्याच्यामध्ये कोरीव काम करून कसे ठेवले तुम्ही विचार करा आपण म्हणजे रायगडावरती रायगडचं पण सेम आता जसं हा अखंड दगड भेटतोय ना आपल्याला बघायला सेम तसे दगड देतं. आणि म्हणजे आपलं हे म्हणतो ना आपण नगारखाना आहे रायगडचा सेम तिथं पण तसंच आहे की नगारखान्याची डिझाईन लावलेली आहे ना अख्खी म्हणजे एका दगडामध्ये कोरलेली आहे ते पूर्ण. बापरे.
आणि ती नगरखान्यावरती वरती जी लावलेली आहे ना, अख्खी एका दगडामध्ये लावलेली आहे ती त्यावेळेस त्या लोकांचं वैशिष्ट्य. म्हणजे फक्त लेनिनमध्ये जे कोरीव काम झालंय तसंच इथं पण गार्डनवरती पण झालेलं आहे, ते सेम झालेलं आहे. हां, आणि डिझाईन म्हणजे एवढी परफेक्ट आहे, आताच्या लोकांना ते मशीनवरती जेवढे जमत नाही तेवढं त्या हाताने केलेली डिझाईन आहे सगळं टोटली. ना की त्यावेळेस कोणतं यंत्र नव्हतं ना हे होतं, फक्त आपलं छेनी हातोडा म्हणतो ना, छेनी हातोडा आणि त्याच्यामध्ये त्यानं केलेल्या कोरीव काम होते. गडात गडाचं नाव पूर्वी कोंडा नव्हतं म्हणून कोंडानेश्वरचं मंदिर आहे का? हां, कोंडानेश्वर ॲक्च्युली नावच त्याचं कोंडानेश्वर होतं. नंतर ज्यावेळेस तानाजी मालुसरांचा हे झालं इथं, त्याच्यानंतर मग सिंहगड नाव दिलं. ते म्हणतात ना गड आला आणि सिंह गेला, त्यावेळेस नाव दिलं की सिंहगड. आणि त्याच्या अगोदर कोंढाणंच हेच नाव त्याला. अरे बघ ना, मंदिर एवढंच होतं, ही दीपमाळ होती. चला गाईड. एवढं पण नाही बरं का. आपण बोलायला बोलतो पण स्वागत वागत नाही आपण मराठी माणसाने मराठी माणसाला आपण जर फक्त चांगल्यासाठी मोठेपणा दाखवण्यासाठी करतो आपण. आपण जर इथं येऊन बाहेर दुसरीकडे खायला गेलो समज, मग काय फायदा याला प्लॅनिंगचा धंदा काम करून हे करतात. तेच ना, ते हे सगळे मराठी लोक आहेत आणि बनवलं पण सगळं ते मराठीच आहे. काय बनवलंय काय ते जास्त आठवतं कारण आपण होतो ना. कसं कसं आठवतं? पावला देव तुला बाई. तुला चेतन का 2-3 लावायचं. माझ्या काळ भैरवा देव माझा निघाला, देव माझा निघाला. सोनारी गावात त्याने दैत्य मारिला. जय देव भैरव शिव अवतारा, भैरव शिव अवतारा. आरती ओ बाळू माझ्या काळ भैरवा. जय देव भैरव शिव अवतारा, भैरव शिव अवतारा. आरती शिवाजी अवतरला, सर्व धर्माच्या रक्षणाला. मर्द मराठा मावळा तानाजी म्हणे लग्न कोंडल्याला. आणि तेलकटबाजी अंगाला कवड्याच्या माळा कंठाला पेटून बशाली कोळीवाड्याला. इथ्या गोट्या नाईकाला गोधळ्याला समाटा ढमाळा बागला. कोण कुठे घातला? अरे तिजोरीच्या जागर डाला वाघ्या मोरोळ्या. गळ्यात काउंठाची बाळ, पायात हे टाळ, मारला माईशा सोर जायचं. का रे राजा वाटत तुमच्या बाळगाला वर काय चाललं आहे? झाला सर्वांचा थरकाप, धावला दोरला गेली, ऐशेला काढली, जातीच काढायचं. हात सोलला पडले रक्ताच्या थरोळ्यात. उले भाग ए कमाल कुमारी आव बेगामच्या वरात. ए वाटा वाघळीच्या ओलादी. 350 पठाण झोपल्यात. आज संपलाच. तानाजीची उडवली ठाल, झळतोय शेल्याव. तानाजीचा उडवला हात गरा पट्ट्याला.
ज्याने रात्रीची केली जाग, शत्रूची चारली चराचर मार. अंधाराच्या रात्री आज सह्याद्रीच्या पहाडाला ज्योत पेटवली, सूर्यकिरणाला लाखो लोक येती दर्शनाला. जया मातेच्या पोटी पुत्र जन्माला आणि स्वराज्याचा हिरा झळकतो सह्याद्रीच्या पहाडाला. दगडाच्या टाळामधून अभंग पाठवून भक्त पुंडलिकाला भगरी, द्रौपदीचे वस्त्र हातात सोडीचे आणि भगव्यासाठी मायभूमीला रक्त शिंपले तो हिंदवी स्वराज्याचा पावा. एक मराठा 80 वर्षाच्या म्हातारे उदय भांडला पाडला. उदय भांडने लात मारली नसती आत तुटत होता आणि लात मारली तसाच तलवार सुटली आणि त्याला आग तुटला खेकले मोकळा. ज्याला मराठ्यांचा गनिमी कावा तो मित्रा उचल नाही जमणार अशी व्यक्ती होती. अशी आपली रुची आणि गनिमी काव्यात बघा की तिकडे वर फाटच पाणी पाडले ताडावी आणि मग उदय भांडला. जनारबाबांनी कसं सांगितलं मग हा किल्ला जर जिंकला ना तर म्हणजे हे पेटवायचं होतं गवत. अरे अजून काय चला पाणी अडवलंय गाडावरचं खरं.